वर्ध्यामध्ये देखील तयारी अंतिम टप्प्यामध्ये आले। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणमुळे यांनी त्या ठिकाणी आढावा घेतलाय, पाहूया। वर्धा लोकसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास बाकी आहेत आणि उद्याला सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे। ही संपूर्ण मतमोजणी वर्ध्याच्या भारतीय निगम विभागामध्ये होणार आहे। आपण त्या ठिकाणी उभा आपण दृश्यामध्ये बघतोय, याच ठिकाणी मतमोजणी होणार आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच FCIचे जे काही स्थानिक सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी 3 लेअरमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पहिली लेअर आहे स्थानिक पोलीस, दुसरी आहे केंद्रीय आणि तिसरी आहे राज्य राखीव, अशा 3 लेअरमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सकाळी 5:30 वाजता जे बॅलेट पेपरवरचं जे मतदान झालं सरकारी कर्मचाऱ्याचं, ते बॅलेट पेपर वर्धेच्या स्ट्रॉंग रूममधून या ठिकाणी आणला जाईल। 5:30-6च्या दरम्यान तो बॅलेट पेपर या ठिकाणी येईल। त्यानंतर 8 वाजताच्या जवळपास मतमोजणीला सुरुवात होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी राहुल कडिले हे या संपूर्ण मतदानावरती लक्ष ठेवणार आहेत आणि ही मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। प्रमोद पाणमुळे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा।